लोकनेते जनसामान्यांचे खरे पुरस्कर्ते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा देणारा क्षण अखेर लातूरमध्ये अवतरला आहे। जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारत प्रांगणातील भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा केवळ अनावरणाचा नाही तर एका लोकनेत्याच्या अजरामर कार्याची सन्मानपूर्वक आठवण आहे। लातूर शहरातील जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा भव्य पुनराकृतीत पुतळा उभारण्यात आला आहे। अनेक दिवसांपासून या पुतळ्याच्या अनावराची प्रतीक्षा होती। आता हा ऐतिहासिक क्षण येत्या सोमवारी 11 ऑगस्ट रोजी साकार होणार आहे। हा पुतळा खास आहे कारण शासकीय जागेत उभारलेला गोपीनाथ मुंडे यांचा हा पुनराकृती पुतळा कदाचित राज्यातील पहिलाच असल्याचे सांगितले जात आहे। भव्य दिव्य रचनेत तयार झालेला हा पुतळा जनतेच्या लाडक्या नेत्याची कार्यशक्ती, जनसंपर्क आणि लोकाभिमुख राजकारणाची आठवण करून देणारा ठरणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल, तर अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले होतील। यावेळी आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्षातील वरिष्ठ नेते आणि मुंडे यांचे कार्यसमर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील। गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीचा वारसा केवळ लातूरपुरता मर्यादित नसून तो महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचला होता। त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा सोहळा लातूरकरांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे। गोपीनाथ मुंडे हे नाव केवळ एका नेत्याचं नव्हतं तर ते होतं एका युगाचं प्रतीक। लातूरकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठीही हा पुतळा केवळ स्मृतिचिन्ह नसून प्रेरणेचा स्रोत ठरणार आहे। सोमवारचा हा क्षण इतिहासाच्या पानांवर कोरला जाणार आहे आणि नंतरचा काळ या पुतळ्याला आदरांजली देणाऱ्यांनीही गजबजलेला असेल।